साईराम भावांनो, साईराम साईराम. काय सचिन यावेळेस पूर्ण जाणार आहे की कसं काय? पूर्ण 9 दिवस पूर्ण. साईराम भावांनो, साईराम साईराम. मंडळी पालखी आता पोहोचलेली आहे शेपूर गावठाणमध्ये आणि संपूर्ण साई भक्तांचे जमा झालेले दर्शनासाठी. साईराम भावांनो. साईराम भावांनो, मी तुमचा लाडका शिवम जाधव आज स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ शिवमवरती. तर आजचा खास ब्लॉग असणार आहे तो म्हणजेच आज आपल्या लालबागमधील महाराष्ट्रातील फेमस अशी वज्रमंडित राजा पालखी सोहळा म्हणून ओळखला जाणारा पालखी सोहळा साजरा होणार आहे. तो म्हणजेच आपली लालबागची साई लीला आणि अतिशय बघण्यासारखा सोहळा असणार आहे. पदयात्रा आज चालू होणार आहे आणि रामनवमीला तिथे पोहोचणार आहेत सर्व. तर आजचा पहिला दिवस आहे आणि आजचा पहिला दिवस आपण पालखीसोबत असणार आहे. तर संपूर्ण ब्लॉग तुम्ही बघा आणि आज आपल्यासोबत असणार आहेत तुम्ही बघू शकता गणेश, संकेत आणि पवन. अजून बाकी सर्व मित्र आपल्याला भेटणार आहेत आणि एरियातले सगळे भेटतीलच. तर आता चला जाऊयात. साईराम भावांनो. साईराम साईराम. चला. गाण्याला भेटलेला आपल्याला सिमेंटचा जवळ. जय साईनाथ. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत परेलला आणि इथे आता खूप सारे साई भक्त आलेले आहेत पालखीसाठी. तुम्ही बघू शकता या साईडला आपली पालखी आहे साईबाबांची, लालबागची साई लीला आपली.
आणि आपले सर्व मित्र आता भेटलेले आहेत, बघू शकता. साईराम साईराम भावानो, बोरकर बोलत साईराम. आता आपल्याला अजून बरेच मित्र भेटतील. बघा अनिकेत आला. साईराम अनिकेत, ऋषी आहे आणि अजून बरेच मित्र भेटतील. आता जाऊयात, खूप गर्दी आज, तर पाहूयात पुढे काय होतं. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत हिंदमातामध्ये, दादरमध्ये हिंदमाताचे. आणि आपल्यासमोर पालखी आहे आपली साईला आणि आपले सर्व मित्र भेटलेले आहेत, बघू शकता. साईराम भावांनो, साईराम साईराम. तर चला जाऊयात पुढे. आता आपण दादर स्टेशनला पोहोचलो, बघू शकता. आणि सर्व भक्त बघू शकता, साई भक्त. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत दादर दिल्लीला आणि आपले मित्र भेटलेले आहेत आपल्याला, रमेश आणि सचिन. दरवर्षीच आपल्याला सचिन भेटतो. तर काय सचिन, यावेळेस पूर्ण जाणार आहे की कसं काय? पूर्ण 9 दिवस पूर्ण शिर्डीला जाणार आहे. तर भावा, ऑल द बेस्ट आणि नीट चालत जा भावा, काळजी घे. काय यज्ञ आहे कसं काय? मुलुंडपर्यंत चालेल भाई. हाय, आम्ही पण चेंबूरपर्यंत जाऊया आपण. चला साईराम, चला फटाफट पुढे. चला चला साईराम, चला जागा मला. साईराम साईराम साईराम. मंडळी, आपण आता पोचलेलो आहोत चुनाभट्टीमध्ये साई मंदिराजवळ आणि पालखी आता तिथे आतमध्ये नेलेली आहे आणि संपूर्ण आपले भक्त मंडळी भेटतात आणि आपले सर्व मित्र परिवार भेटतात. आपले सर्व मित्र आहेत आता आपल्यासोबत, बाकीचे पण आहेत, सर्व बाहेर आहेत. आणि बघू शकता मंदिर अतिशय सुंदर आहे. आता आतमध्ये आरती चालू आहे.
तर मंडळी शिवसृष्टीच्या इथे आपण आत्ता होतो आणि तिथे पालखी थांबवली होती थोडा वेळ दर्शनासाठी साई भक्तांना. आणि आपला मित्र तेजस भेटलेला आहे, ॲप्पल आहे आपल्यासोबत आता. आणि तेजस पूर्ण जाणार आहे रामनवमीच्या दिवसापर्यंत पालखीसोबत पदयात्रा करत. काय तेजस, कसं काय प्रवास कसा असणार आहे? प्रवास 10 दिवसाचा जाणार आता इथे चेंबूरला थांबेल पालखी. तिकडनं मग जेवून घेऊन डायरेक्ट मुलुंडला हॉल्ट आहे. तिकडे मग आता आराम करू. मग आज मुलुंडला हॉल्ट असणार आहे. आपण तेजससोबत चेंबूरपर्यंत असणार, चेंबूर गावठाणपर्यंत. आणि तेजसचे सर्व मित्र पण आहेत सोबत, त्यासोबत बघू शकता. साईराम भावना, साईराम साहेब. मंडळी पालखी आता पोहोचलेली आहे चेंबूर गावठाणमध्ये आणि संपूर्ण साई भक्त इथे जमा झालेले दर्शनासाठी. तर तुम्ही बघू शकता. हात पकडा.
तर मित्रांनो बघू शकता इथे चेंबूर गावठाण मधील साई भक्तांनी जेवणाची सोय केलेली आहे, म्हणजेच प्रसाद इथे आहे बघू शकता. अंकल बोलला ना. बस बस बस. बस काका साईराम. देणार मंडळी. आता आपण आहोत चेंबूर गावठाणमध्ये. आत्ताच आरती झाली, बँजोही वाजवला आणि खूप जल्लोष केला साई भक्तांनी. आणि येथील चेंबूर गावठाणमध्ये साई भक्तांनी आपल्यासाठी प्रसादाची सोय केलेली आणि अतिशय सुंदर असा प्रसाद आहे बघू शकता. आणि आपले मित्रांनी आपण आता प्रसाद खाण्यासाठी बसलेलो आहोत. तर मंडळी आज आपण पूर्ण लालबाग ते चेंबूर गावठाण इथपर्यंतचा संपूर्ण प्रवास बघितला. आणि आज पूर्ण दिवस आपण आज पालखीसोबत होतो आणि आजचा पहिल्या दिवसाचा आपला हा ब्लॉग होता. आणि खूप मजा आली आणि उत्सवही चांगला होता. आणि चेंबूर गावठाणमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने स्वागत केलं. प्रसादही चांगला होता आणि खूप भारी वाटला. तर हा पहिल्या दिवसाचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आपल्या मित्रांना एकदा साईराम बोलूया. साईराम भावांनो, धन्यवाद.